नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कार्ल मार्क्स महत्वाचे थिंकर आहे पेपर 1। तुम्हाला माहित आहे का की बाबासाहेब कार्ल मार्क्सला पार्शियली एक्सेप्ट करतात पण पार्शियली रिजेक्ट पण करतात। जसं त्याची ऍक्च्युअली वर्गाची व्याख्या मार्क्स सहसा वर्गाबद्दल बोलतो, तर बाबासाहेब काय म्हणतात की कास्ट पण वर्ग आहे, पण कसा आहे, हेरिडिटरी आहे। कुठल्या पुस्तकामध्ये? कास्ट जेनेसिस अँड मेकॅनिझम मध्ये। त्यानंतर कार्ल मार्क्स काय म्हणतो, हा इतिहास कसा आहे, वर्ग संघर्षाचा इतिहास आहे। तर बाबासाहेब काय म्हणतात की भारतातला इतिहास कसा आहे, आर्य अनार्य यांचा संघर्ष आहे। त्यानंतर मार्क्स हा सोशलिझम आणि कम्युनिझम कडे टिल्टेड आहे, तर बाबासाहेब हे सोशलिझम कडे टिल्टेड आहे। त्याच प्रकारे असे लक्षात येते की कार्ल मार्क्स हा अनार्किस्ट आहे, म्हणजे राज्यविहीन व्यवस्थेला महत्व देतो, तर बाबासाहेब हे सोशलिस्ट असून हे राज्याला महत्व देतात आणि राज्य कल्याणकारी असू शकतं असा त्यांचा विश्वास आहे। त्याच प्रकारे बाबासाहेबांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पुस्तकाचं नाव आहे बुद्धा की मार्क्स, आणि तिथे कार्ल मार्क्सचं अनालिसिस विश्लेषण हे एकांगी आहे असं सांगतात आणि बुद्ध हा सर्वसमावेशक विचार देतो असं ते तिथे मांडत आहेत।